आणि जगातला सर्वात लांब रेल्वेचा बोगदा काल वाहतुकीसाठी खुला झालाय। यामुळे दक्षिण आणि उत्तर युरोपमधलं अंतर कमी झालंय। आल्प्स पर्वतरांगेखालील 7545 फूट खोल म्हणजे जवळपास 2.5 किलोमीटरवरती हा बोगदा आहे। या बोगद्याला गोथार्ड बेस टनल नाव देण्यात आलंय। तब्बल 17 वर्ष या बोगद्याचं काम सुरू होतं। 57 किलोमीटरच्या या बोगद्यासाठी अंदाजे 90,000 कोटी रुपयांचा खर्च आलाय। विशेष म्हणजे हा प्रकल्प नियोजित वेळेतच पूर्ण झालाय। या बोगद्यामुळे स्वित्झर्लंडच्या झुरिच आणि इटलीच्या मिलानमधलं अंतर 1 तासानं कमी झालंय। तर कसा तयार झाला जगातला सर्वात लांब बोगदा? याची लांबी आहे 57 किलोमीटरची। यासाठी खर्च आलाय $1250 कोटी इतका। गेली 17 वर्ष बोगद्याचं बांधकाम सुरू होतं। 40 लाख क्युबिक मीटर कॉन्क्रीटचा वापर बोगद्याच्या बांधकामासाठी करण्यात आलाय। खोदकामातनं 2.8 कोटी टन दगड बाहेर काढण्यात आले। 2600 कामगार या बोगद्याचं काम करत होते। 410 मीटर लांब ड्रिलिंग मशीन आणि 3200 किलोमीटरची कॉपर केबल या बोगद्यासाठी वापरण्यात आली।